मिशन 50 हॅबिट नंबर 32. तुमचा फ्रिज तुमचा आहार, तुमच्या खाण्याची सवय कंट्रोल करतोय आणि तेही तुमच्या नकळत. जय गजानन, नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रिज उघडल्यावर जे पहिले दिसतं तेच आपण खातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सिंपल फ्रिज रिसेट दाखवणार आहे, जो फक्त 10 मिनिटात होतो. कुठल्याही विल पॉवरची गरज नाही, कुठलाही डाएट प्लॅन नाही, फक्त स्मार्ट डिझाईन आहे. सोनापूर्णाची ही सवय म्हणजे सवय क्रमांक 32, आयुष्य अजून सोपे आणि सुंदर बनवण्यासाठी. मला एक सांगा, आत्ता जर तुम्ही फ्रिज उघडला तुमचा, तर सगळ्यात आधी तुम्हाला काय दिसते? कालचे उरलेले जेवण, मिठाई, की कुठलं तरी उरलेलं वाटण जे 1 महिन्यापासून तिथेच आहे? मला एक गोष्ट सांगायची आहे, आपण जे हेल्थी आहे ते शोधून खात नाही, आपण जे पटकन समोर दिसते ते खातो. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त 10 मिनिटात फ्रीज कसं लावायचं आणि हे 10 मिनिट तुम्हाला हेल्थी खायला कसं प्रवृत्त करेल. माझंही असंच व्हायचं. दर रविवारी भाजी आणायची आणि मनात ठरवायचं की या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडाभर खूप हेल्थी खायचं. आणि मग बुधवारपर्यंत, गुरुवारपर्यंत सगळं काही ठप व्हायचं. त्या भाज्या फ्रीजच्या कोपऱ्यात कुठे निघून जायच्या, जणू काही माझ्याशी लपंडावच खेळायच्या आणि नंतर त्या सापडायच्याच नाही बरेच दिवस. आणि मी मात्र समोर दिसेल ते संपवायचे. मग मला कळलं, हा माझ्या विल पॉवरचा प्रश्न नाहीये, हा माझ्या फ्रीज लावण्याचा प्रश्न आहे. आणि मी जेव्हा फ्रीजमधली अरेंजमेंट बदलली, मांडणी बदलली, माझं खाणं आपोआपच बदललं. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सने हे सिद्ध केलंय. आपण फ्रिज उघडल्यावर जे पहिले दिसतं ते खाण्याची शक्यता 3 पट जास्त असते. 3 पट. याला म्हणतात व्हिज्युअल अवेलेबिलिटी बायस. आपला ब्रेन नेहमी सगळ्यात सोप्या आणि पटकन दिसणाऱ्या गोष्टीकडे जातो. ही आपली चूक नाही, ही आपली बायोलॉजी आहे. आणि 40 नंतर हॉर्मोन्स बदलतात, एस्ट्रोजन कमी होतं, कॉर्टिझॉल वाढतं, म्हणजे क्रेविंग्स जास्त होतात आणि विल पॉवर कमी होते. त्यामुळे आपल्याला आपलं वातावरण आपल्यासाठी सेट करावं लागतं. दरवेळी फाईट करायची गरज नसते. म्हणून तुमचा फ्रीज तुमचा मित्र असेल तर हेल्थी खाणं आपोआपच सोपं होऊ शकतं. चला, सोनापूर्णाचा फ्रीज रिसेटच्या 5 सिंपल स्टेप्स बघूया. स्टेप 1, डोळ्यांच्या लेवलवर हेल्थी अन्न ठेवायचंय. फ्रीज उघडल्यावर जे डोळ्यांसमोर येतं तोच तुमचा आहार बनतो. म्हणजे कापलेल्या भाज्या, फळं, प्रोटीनयुक्त पदार्थ ठेवा. मी एका काचेच्या भांड्यात कापलेली काकडी, गाजर, ढोबळी मिरची चिरून किंवा टोमॅटोज असे ठेवते. म्हणजे एकदम पटकन दिसतं. म्हणजे मग फ्रीज उघडला की पहिले तेच दिसतं आणि तेच खाल्लं जातं. स्टेप 2, आधीच कापून ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चिरलेली भाजी खाल्ली जाते आणि न चिरलेली भाजी विसरली जाते. त्यामुळे कोथिंबीर किंवा जे काही तुम्ही आणाल ते आधीच साफ करूनच ठेवा. आठवड्यातून एकदा 15 मिनिटं यात घालवले की आपोआपच ही सवय सोपी होईल. भाज्या कापून ग्लास कंटेनर्समध्ये ठेवायचे, म्हणजे काचेच्या भांड्यात. कारण मग काय होतं, त्यामुळे आपोआपच त्या जास्त पटकन वापरल्या जातात आणि आठवडाभर फायदेशीर ठरतं. स्टेप 3 त्याच्याशी निगडीत आहे की पारदर्शक असलेले कंटेनर्स तुमचे बरे आहे. कारण फॉईल किंवा अपारदर्शक असतील तर आपल्याला ते दिसत नाही आणि जे दिसत नाही ते खाल्लं जात नाही. त्यामुळे क्लिअर कंटेनर्स म्हणजे पारदर्शक असलेलं बरं आहे. डोळ्यांना दिसलं की हात आपोआपच त्याकडे जातो. स्टेप 4, टेम्पटेशन्स खाली किंवा मागे ठेवा. आता टेम्पटेशन्स म्हणजे उरलेली खीर किंवा गुलाबजाम, रसमलाई, बासुंदी, लाडू, चॉकलेट हे अगदी समोर असेल तर फ्रीज उघडल्या उघडल्या उगाच ते खावेसे वाटेल. अगेन बंदी नाही, पण खाली ठेवा, मागे ठेवा. थोडी जास्त मेहनत करावी लागली की 80% वेळा तुम्ही ही गोष्ट करणार नाही. आणि ही सायकोलॉजी आहे आणि ही खूप फायदेशीर ठरते. स्टेप 5, दरवाजाचा नियम पाळूया आणि तो म्हणजे फ्रीजच्या दरवाजामध्ये ड्रिंक्स, चटण्या, लोणची हे आणि जर जागा असेल तर दही वगैरे ठेवायचं आहे. चॉकलेट, मिठाया, पॅकेज ज्युसेस, कोकोकोला, पेप्सी असं सगळं नाही ठेवायचं आहे. म्हणजे या पद्धतीने दरवाजा असा क्लीन इटिंग ठेवायचा आहे. मला हे सांगायचं आहे, हे रेस्ट्रिक्शन नाही आहे, हा कुठला एक प्रकारचा डाएट पण नाही आहे खरं. ही आहे एन्व्हायरमेंट डिझाईन, बिहेवियर चेंजसाठी सगळ्यात पॉवरफुल टूल. आपल्या वर्तणुकीत बदल घडवण्यासाठी सर्वोत्तम शक्तिशाली साधन.
ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचे जे लेखक आहेत जेम्स क्लिअर, ते म्हणतात की आपण आपल्या गोल्सपर्यंत पोहोचत नाही, आपण आपल्या सिस्टमच्या लेवलवर येतो. आणि तुमचं फ्रीज हे तुमचं सिस्टम आहे. ते नीट डिझाईन केलं तर हेल्थी खाणं आपोआपच होईल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही. 40 नंतर रोज क्रेविंगशी लढत बसण्यापेक्षा लढाईच बंद करूया, अरेंजमेंट करूया. तुमची सोनापूर्णाची असाइनमेंट ही आहे या आठवड्यासाठी. ओके, काय करायचं? आत्ता फ्रीज उघडा तुमचा आणि एक हेल्थी गोष्ट जे काही असेल फ्रीजमध्ये ती तुमच्या आय लेवलला ठेवा. फक्त एकच, म्हणजे फळांची वाटी, कुठली तरी कट केलेली भाज्या किंवा लिंबू पाणी, काहीतरी सोपं ताक, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. त्याचा फोटो काढा आणि कमेंटमध्ये शेअर करा. मला बघायचं आहे की तुमच्या फ्रीजचे सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन कसे दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्लीज शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे मिशन 50 पोचवा. कारण आपण ज्या वयोगटातून जातो आहे त्यात आपण खरंच एकमेकाची मदत केली पाहिजे. आणि हे चॅनल इज द बेस्ट वे. सबस्क्राईब करा सोनापूर्णाला, कारण दर आठवड्याला आपण एक नवीन सवय घडवतो जी पुढचं आयुष्य अजून सोपस्कर करू शकते. मी सोनाली, सोनापूर्णावरून. आणि लक्षात ठेवा, छोट्या सवयी रोज केल्या तर आयुष्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एक नवीन सवय घेऊन.